हायपरथायरॉइडिझम, हायपोथायरॉइडिझम, गॉयटर ह्या सगळ्या माझे जे पेशंट्स आहेत त्यांना आपल्या औषधांच्या सोबतच दोन गोष्टी मी आवर्जून करायला सांगतो. त्यातली पहिली आहे उज्जयी नावाचा प्राणायाम. ह्या उज्जयी आपल्याला शिकून घेण्याकरता जवळपासच्या कुठल्याही योग शिक्षकांना संपर्क करा किंवा युट्यूबवरती अनेक ट्युटोरियल्स आपल्याला मिळून जातील, त्याचा नियमित वापर करा. आणि दुसरी गोष्ट, अक्रोडाचं तेल जे आपल्याला मार्केटमध्ये मिळतं, जेमतेम 4-5 ड्रॉप्स घ्यायचे आणि आपली थायरॉइड जिथे आहे तिथे गळ्याला बाहेरून त्याचा मसाज करायचा रोज सकाळी साधारणपणे 5 मिनिटं. ह्या दोन्ही गोष्टींनी होतं काय, तर थायरॉइड जी आपली इनॅक्टिव्ह होत असते किंवा हायपर ऍक्टिव्ह आहे असं म्हटलं तर या दोन्ही परिस्थितीमध्ये तिला चांगल्या पद्धतीने कार्यरत ठेवण्याकरताचं मॅनिप्युलेशन हे फिजिकली ह्या दोन्ही गोष्टी करत असतात. आणि त्याच्यामुळे आजवर असं आमच्या पाहण्यात आलेलं आहे आणि वेगवेगळे वैद्य याचा यशस्वीपणे वापरही करतात की या दोन गोष्टींचा जर समावेश केला आपण आपल्या ट्रीटमेंटमध्ये तर जास्तीत जास्त चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो. या गोष्टीचा जरूर विचार करून बघा.